अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमा ह्या दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं आणि आपण पण लाईव्ह अनुष्ठान आहे ते घेणार आहोत, त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। कार्तिकी एकादशी 1 तारखेपासून आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान ज्यांना करायचं आहे त्यांनी 1 तारखेपासून ते कार्तिकी पौर्णिमा म्हणजे 6 तारखेपर्यंत आपण पौर्णिमेपर्यंत आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता। 1 दिवसाचं अनुष्ठान असेल, 3 दिवसाचं अनुष्ठान असेल, 7 दिवसाचं अनुष्ठान असेल तर तुम्ही ते करू शकता। अनुष्ठान कोणी करायचं? महिला असेल, मुली असेल, दादा सगळे जण अनुष्ठान करू शकता। ज्यांना वाचता येतं, ज्यांना वाचता येत नाही त्यांनी पण अनुष्ठान करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। बालाजी महाराजांचं यावेळेस कसं असतं, भगवान शंकर आणि विष्णू यांची भेट 4 तारखेला आहे, हरिहर भेट आहे, त्याच्यामुळे हा योग खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। हरिहर भेट आहे म्हणून अनुष्ठान असेल, सेवा असेल, हे कधी करायचं याचा पण काळ आणि वेळ मुहूर्त असतो, लक्षात ठेवा। कधी आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असं कधी करू शकतो, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, शुक्रवार, शनिवार, रविवार असं कधीही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। पण काही वर्षभरामध्ये जे गोष्टी असतात त्या खूप महत्वाच्या असतात। कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमा हे दिवस आहेत खूप महत्वाचे। या काळामध्ये तुळशी विवाह ह्या सगळ्या गोष्टी असतात। मग आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचंय, त्याची मांडणी काय करायची, तर आपण 1 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल तुम्ही करू शकता, बंधन नाहीये। रात्री 11:30 वाजता म्हणजे आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते 1 दिवसाचं करणार आहोत, लाईव्ह करणार आहोत। हे 1 तारखेला करणार आहे आपण। 1 तारखेला शनिवार आहे, 2 तारखेला रविवार आहे, 1 तारखेला एकादशी आहे, 2 तारखेला प्रबोधिनी एकादशी आहे, 1 तारखेला शनिवारी रात्री आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान लाईव्ह घेणार आहोत 1 दिवसाचं। कोणाला 3 दिवसाचं करायचं असेल तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। कोणतं वाचायचं, संस्कृत का मराठी? संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं। त्याला साहित्य काय लागेल, काय गोष्टी लागेल, फक्त बालाजी महाराजांचा फोटो आपल्याकडे असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा। म्हणून प्रत्येकाने बालाजी महाराजांचा फोटो आणावा। तुम्ही म्हणणार मग श्री स्वामी समर्थ महाराजांचा ठेवतो, दत्त महाराजांचा ठेवतो, ते ठेवाच, पण त्याच्यासोबत बालाजी महाराजांचा छोटा तरी फोटो ठेवावा। चौरंग मांडा, मी स्क्रीनवर दाखवेल कशी पूजा मांडणी करायची। चौरंग ठेवा, पाठ ठेवा, किंवा साधं फोटो जरी ठेवला चालतो। 11:30 वाजता बरोबर आपण आंघोळ करून बसायचं, 11:30 वाजता। तुम्ही म्हणणार की दादा 11:30 पर्यंत आम्ही झोपून घेतो, मग आम्ही 11 वाजता उठून आंघोळ करतो, नाही जमणार, तसं नाही चालत। कोणतेही अनुष्ठान हे करायचं असेल तर आपल्याला 11 वाजता बरोबर तुम्ही आंघोळ करायला जायचं, 11:30 वाजता तयार होऊन बसायचं। वस्त्र कोणतं घालायचं? सवळं घालायचं, सवळं। मी आता सवळं जे आहे, खाली धोती असेल, धोतर असेल, धोती असेल, पंचा असेल, लुंगी असेल, त्याला सवळं म्हणतात। महिलांनी काय घालायचं? महिलांनी पण साडी असेल, हातामध्ये 2 बांगड्या असेल, कुंकू असेल, डोक्यावर पदर असेल, महिला असेल, मुली असेल, जे लग्नासाठी अनुष्ठान करताय, मुली खास करून लग्नासाठी करताय तुम्ही, तर साडी घालून करा, लक्षात ठेवा। जे लग्नासाठी करताय त्यांनी साडी घालून करायचं। तुम्ही अनुष्ठान, तुम्ही म्हणणार मग जीन्स पॅन्ट वर करतो आम्ही गाऊन वर करतो, नाईट शॉर्ट वर करतो, काय माणसं आहे ते म्हणतात आम्ही नाईट म्हणजे रात्रीच्या कपड्यावर करतो, चालणार नाही तसं, तुम्हाला तसं फळच भेटणार नाही। गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर कोणतीही गोष्ट करायची नाही। खूप जण गाऊनवर स्वामीचैत्र वाचता, गुरुचैत्र वाचता, असं करू नका। महिला असेल, पुरुष असेल, सगळे छानपैकी जे आपण साडी असेल, पिवळं वस्त्र घाला शक्यतो करून, पिवळं महत्व आहे, पिवळं आहे। पण कोणाकडे नसेल तर कोणतंही घाला, काही प्रॉब्लेम नाहीये। सवळं घालायचं, आंघोळ करायची, सवळं घालायचं आणि सवळं घातल्यानंतर बसायचं। सगळ्यात पहिले पूजेला बसल्यानंतर पहिले
बालाजी महाराजांचा फोटो ठेवावा, त्याला तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा. हे आपण 1 तारखेला करणार आहोत. 1 तारखेपासून म्हणजे शनिवारपासून चालू करणार आहे. आपण 1 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे. ज्यांना 3 दिवसाचं करायचं असेल ते करू शकता. म्हणजे शनिवार रविवार सोमवार पौर्णिमेपर्यंत करू शकता. हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव गोत्र घ्यायचं, गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमची काही इच्छा आहे ते म्हणून पाणी खाली सोडून द्यायचं. एकादशी पासून असं म्हणायचं, एकादशी पासून ते कार्तिकेपर्यंत किंवा 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असेल संस्कृत किंवा मराठी किंवा संस्कृत याप्रमाणे करायचं. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतच वाचावं. याला वाचायला किती वेळ लागतो खूप जण विचारतात. वाचायला याला बरोबर 45 मिनिटं लागतात. 11:30 वाजता आपण बसलो. 11:30 का बरं बसायचं? कारण की आपल्याला संकल्प असेल, जप असेल सगळी करायचं. त्याच्या अगोदर आपल्याला गुरुमंत्राचा जप करायचा आहे. पूजा मांडणीमध्ये साधी सोपी पूजा मांडणी ठेवायची. खडीसाखर ठेवा, फळं ठेवा. रात्री 11:30 वाजता आपण बसल्यानंतर आपले घरचे मेन द्वार आहे तो बंद उघडा नाही पाहिजे. ते बंद ठेवल्यात चालतं. बाकी सगळ्या गोष्टी उघड्या ठेवल्यात चालत्या. रात्रीच्या वेळेस सगळे आपण खूप जण म्हणतात मेन द्वार ओपन ठेवा. नाही, तसं नाही करायचं. बंद ठेवायचं. मनामध्ये भीती ठेवायची नाही. खिडक्या वाजतील का, दार वाजतील का, काही वाजत नाही. खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काही वाजत नाही. हे सगळ्या अंधश्रद्धा आहे. उघडा डोळे बघा नीट. कसं असतं, पहिले खूप जण काय करायचे, लोक घाबरून द्यायचे. रात्रीचं व्यंकटेश स्तोत्र करू नका, साप येता, व्यंकटेश स्तोत्र करू नका, खिडक्या वाजता, दारं वाजता. काहीही वाजत नाही. आपण खूप वेळा लाईव्ह घेतलं, आता पण घेणार आहे. मनामध्ये भीती ठेवू नका. तुम्ही भीती ठेवली तसं होईल, पण प्रत्यक्ष मूर्ती अवतरली. दत्त महाराज आहे, बालाजी महाराज प्रत्यक्ष येत असतात. अंगावर काटे येतात डायरेक्ट. सोपं नाहीये. देवाचं करणं सोपं नाहीये. तुम्हाला त्रास पण होतो, पण आले जरी ना, मी म्हणतो कोणाचं एखाद्याचं नशीब असेल. आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान बसलो वाचताना 21 कॉईन जवळ ठेवा, गजरा ठेवा. 21 कॉईन गजरा. 21 कॉईन कशासाठी? आपण कॉईन घेताना काय होतं, खूप जणांचं चुकतं की 1 वेळा झालं का 8 वेळा झालं का 11 वेळा झालं, किती वेळा झालं. आपण 21 वेळा घेणार आहे. व्यंकटेश स्तोत्र वाचन करताना व्यंकटेश स्तोत्र जे आहेत संस्कृतमध्ये, व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षण अनिरुद्रच शेषाद्री प्रतिरेवच जनार्दन पद्मनाभ व्यंकटाचलवासिना. अशा पद्धतीने आपल्याला वाचायचंय. खूप जण म्हणणार दादा आम्हाला संस्कृत येत नाही. तुम्ही रोज वाचा, येऊन जाते. मला पण येत नव्हतं एवढं स्पष्ट उच्चार. अजून पण स्पष्ट उच्चार नाही माझे, येईल. ते करताना व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 21 वेळा वाचायचंय. 21 कॉईन जवळ ठेवायचे. व्यंकटेश स्तोत्र हे आहे ते 15 ओव्याचं आहे. लक्षात ठेवा, आपण जे काही वाचतोय ते किती ओव्याचं ते आपल्याला माहिती पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्याचं आहे. आपल्याला ते वाचायचं किती वेळा आहे? 20 वेळा आपल्याला 8व्या ओवीपर्यंत वाचायचं. 20 वेळा फक्त 8व्या ओवीपर्यंत. सर्वदेविक शरणम, सर्वदेविक देवतम, सर्वदेव शिखामणी इथपर्यंतच 20 वेळा वाचायचं आहे आणि 21 वेळा पूर्ण 15 ओव्या वाचायच्या आहे. मग तुम्ही म्हणणार दादा अर्धवट कशाला वाचता तुम्ही, पूर्णच वाचा. त्याचं कारण असं आहे की 8व्या ओळीपर्यंत का बरं, की प्रत्येक वेळा आपल्याला फळ नाही मागायचं. प्रत्येक वेळा हे मागायचं काय, हे द्या ते द्या ते द्या ते नाही, सगळं शेवटी एकदाच. म्हणून 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं. जेव्हा आपलं फलश्रुती आहे ती 21व्या वेळेस पूर्ण फलश्रुती वाचायची. ते झाल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं, त्रिसूक्त घ्यायचं, आरती करायची. नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर असेल, खडीसाखर फळं हे दाखवू शकता. आरती करायची, दर्शन घ्यायचं आणि झोपी जायचं. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 3 दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही. 3 दिवस जमलं तर गादीवर झोपा, नाही तर खाली झोपलं तरी चालतं. कारण की आपण अनुष्ठान करतोय ना, गुरुक्षेत्र सगळं करायला पाहिजे. नियम पाळले तर फळ भेटतं. 3 दिवसामध्ये नॉन व्हेज खायचं नाही, दारू प्यायची, त्या गोष्टी करायच्या नाही. अनुष्ठान करताना कोणाच्या घरचं खायचं नाही.
आपण अनुष्ठान करतोय हे जास्त कोणाला सांगायचं नाही, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. एक दिवसाचं पण अनुष्ठान तुम्ही करू शकता. आपण शनिवारी 1 तारखेला रात्री आपण 1 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेस रात्री करणार आहे आपण, सगळ्यांनी यावं. आणि कोणाला 3 दिवसाचं करायचं असेल 3 दिवस असंच करायचं, 1 तारखेला 2 तारखेला 3 तारखेला. तिसऱ्या दिवशी अनुष्ठानाचं उद्यापन कसं करायचं ते पण सांगतो. तिसऱ्या दिवशी आपलं झालं. चौथ्या दिवशी सकाळी काय करायचं, बालाजी महाराजांना तांदळाची खिचडी ही खूप आवडते. तांदळाची खिचडी आहे ती करायची साधी. बालाजी महाराजांना आवडते. खडी साखर आवडतं. फळं असेल ते दाखवा. मग चौथ्या दिवशी काय करायचं, हे खिचडी करायची, आरती करायची त्यांची. आरती केल्यानंतर ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. कारण की कोणतंही आपण अनुष्ठान केलं तर अनुष्ठान केल्यानंतर त्याचं उद्यापन तिथंच करून घ्यायचं. आपण आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे बघा, त्याचं पण तसंच आहे. 4-5 गुरुवार केले, शेवटच्या दिवशी ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र, त्यांना घरी बोलून त्याप्रमाणे तसंच आपण व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाला पण तसंच करायचं. तुम्ही 1 दिवसाचं अनुष्ठान केलं असेल किंवा 3 दिवसाचं अनुष्ठान केलं असेल, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या संकल्प सोडून आणि बालाजी महाराजांना दर्शन घ्यायचं. बालाजी महाराजांना एकच म्हणायचं की बालाजी महाराजा आमच्याकडून अनुष्ठान करून घ्या, लक्षात ठेवा. आणि बालाजी व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे ते कोणीही करू शकत नाही जोपर्यंत बालाजी महाराजांची इच्छा नाही. कारण खूप जण घाबरतात. आणि जेव्हा व्यंकटेश स्तोत्र लाईव्ह होईल त्यांनी कोणीही गाऊनवर ऐकू नका. खूप जण मी बघतो तसा भास होतो मला की काही जण गाऊनवर ऐकताय, काही जण झोपून ऐकताय, काही पांघरून घेऊन ऐकताय. असं करू नका, ते पाप तुम्हाला लागेल. सोपं नाही ते. आपण म्हणतो रुद्र कधीही उभा राहून रुद्र ऐकायचं नाही, त्याचा उलटे पाप असतात. बसून करायचं. व्यंकटेश स्तोत्र पण बसून करायचं, सवळ घालून करायचं. आणि 3 दिवसामध्ये जे आपण सवळ घालणार आहे तेच सवळ घालायचं. ते नंतर पाण्यामध्ये भिजवायचं, सकाळी धुवून परत तेच घालायचं, दुसरं घालायचं नाही, लक्षात ठेवा. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घरातील सगळेजण करू शकता. सगळेजण बसा, जेवढे घरामध्ये आहे त्यांना सगळ्यांना बसा. सगळ्यांना 21 वेगवेगळे कॉईन द्या, चालतं. प्रत्येकाला 21 वेगवेगळे कॉईन द्यायचे आणि ते कॉईन वाचन झालं की बालाजी महाराजांच्या वाटेमध्ये ठेवून द्यायचे. वाचन झालं बालाजी महाराजांच्या वाटेमध्ये ठेवून द्यायचे. असं साधं आणि सोपं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे आपल्याला कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत प्रत्येकाने करावं. तुम्ही करणार असाल तर व्हॉट्सअपवर म्हणजे याच्यावर कमेंट प्रत्येकाने कराव्या. आणि न घाबरता प्रत्येकाने व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करावं. शनिवारी आपण सामूहिक करणार आहोत. सामूहिक मध्ये असं आहे की एका वेळेस पूर्ण सगळ्या ठिकाणी एका वेळेस ते लाईव्ह पण होईल आणि सगळेजण एका वेळेस वाचतील. म्हणजे बालाजी महाराजांपर्यंत ती सेवा जाईल. विचार करा, खूप मोठी गोष्ट आहे ती, सोपी नाही. म्हणून 1 तारखेला रात्री, त्या दिवशी शनिवार आहे, दुसऱ्या दिवशी रविवार आहे, तेव्हा ताण नाहीये. आपण जमलं तर 21 वेळा किंवा 51 वेळा घ्यायचा प्रयत्न करूया. 51 वेळा, लक्षात ठेवा, म्हणजे जास्तच घ्यायची सेवा. म्हणून सगळ्यांनी यावं. त्याचे मेसेज असेल ते सगळे येतील. जे ग्रुपवर ऍड नाही झाले त्यांनी ग्रुपवर ऍड व्हावं. इतरांना पण करायला सांगावं. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.